Good afternoon, everyone. Good afternoon. Abhishek, Shubham, Aditya, Shubhrakshas, Shivam. Okay. Good afternoon, everyone. तर आज आपण पाहूयात सराव 7 याचं सोल्युशन. ठीक आहे. गणित मधील सर्व उदाहरण आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. थोड्याच वेळात तुम्हाला स्क्रीन सुद्धा दिसणार आहे. Hello, ma'am. गुड आफ्टरनून. चला अभिषेक. Hello, ma'am. चला बघा माझा बटन खाली. द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. 6 अंकी कमाल संख्या आणि 6 अंकी किमान संख्या यांतील फरक आहे. यांतील फरक काढायचं तुम्हाला. Ma'am, माझे इथे आलं. सांगा. 6 अंकी कमाल संख्या. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, आणि मोठ्यात मोठी संख्या किती अंक तुम्हाला बनवायला सांगितले तरी खूप सोपं आहे. जेवढे अंकी सांगितले तेवढे अंक तुम्हाला 9 लिहायचे. मग 6 अंकी सांगितले 6 तुम्हाला 9 हा अंक लिहायचा आणि संख्या तयार करायची आहे. 9,99,999. करेक्ट करेक्ट. आता किमान 6 अंकी संख्या म्हणजे सर्वात लहानात लहान किंवा सर्वात लहान 6 अंकी संख्या तयार करायची. तर 1 लिहायचं सुरुवातीला आणि
पुढे 5 शून्य द्यायचे. झाली ही तुमची 6 अंकी किमान संख्या तयार. म्हणजेच किती? 1,00,000. ठीक आहे. आता आपल्याला फरक म्हटलं की वजाबाकी करायची, हे लक्षात असू द्या. या ठिकाणी 9 9 9 9 9 आणि 9 मधून एक गेला 8. सो 8,99,999 असं ऑप्शन तुमचं सी येणार. ठीक आहे. अतिशय सोपा छान असा प्रश्न पाठ पहिल्या मधला होता. आता पहा, खुर्चीच्या किमतीपेक्षा टेबलाची किंमत 7 पट आहे. खुर्चीच्या किमतीपेक्षा टेबलाची किंमत कशी आहे? 7 पट. टेबलाची किंमत आपल्याला दिली आहे 6,580 रुपये. कोणाची? टेबलाची. ठीक आहे. टेबलाची किंमत दिली आहे 6,580. तर खुर्चीची किंमत किती असं विचारलेले. मग कशी काढणार खुर्चीची किंमत? 7 भागिले 6,580. काय? मॅम ते 6,580 ला 7 ने भागायचं. हा, 7 भागिले नाही म्हणायचं, 6,580 भागिले 7. कळलं का? हो. चला द्या मग भाग काय येतोय ते बघा. बघा 6,580 भागिले 7 का करतोय आपण? कारण की इथं सांगितलेले धडधडीत की खुर्चीच्या किमतीपेक्षा टेबलाची किंमत 7 पट आहे. कशी आहे? टेबलाची किंमत 7 पट आहे. म्हणून आपण या 6,580 ला म्हणजे जी काही टेबलाची किंमत आहे त्याला 7 ने भाग देऊयात. म्हणजे आपल्याला एका खुर्चीची किंमत मिळेल जे की आहे 940 रुपये. कळलं? येस. चला, लक्षात आलं का सगळ्यांच्या? अतिशय छान सोपं असं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पहा. येस. 375 मीटर कापडाचे समान 3 तुकडे करून पुन्हा प्रत्येक कापडाचे समान 5 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 375 मीटर कापडाचे काय केले? आधी समान 3 तुकडे केलेत. 1 2 आणि 3 समान 3 तुकडे केलेत. ठीक आहे. पहा, हा 1 हा 2 आणि हा 3. मग 375 ला तुम्हाला आधी 3 न भाग द्यावा लागेल ना. येस. मग द्या ना. 3 1 3 3 2 6 आणि 3 5 15. 125 आलं, त्याला 5 काय ने आलं भाग. 125? काय आलं 125? 3 समान तुकड्यापैकी एका समान तुकड्यात. करेक्ट. हा, हे कळालं पाहिजे की हे काय आलं 125. तर 3 जे तुम्ही समान तुकडे पाडलेले होते 375 मीटर कापडाचे, त्यापैकी हे एका तुकड्याचं काय आहे? लेंथ आहे, लांबी आहे. एका तुकड्याची लांबी. मग अशा एका तुकड्याचे परत त्यांनी काय केलेत? 5 इक्वल पीसेस केलेत. 1 2 3 4 आणि 5 असे 5 इक्वल त्यांनी पीसेस केलेले आहेत. मग 125 ला पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल? 5 ने डिवाइड करावं लागेल, भाग द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे. मग 5 1 5 5 2 10 5 5 25. ठीक आहे. सो 25 तुमचं आन्सर येणार ऑप्शन नंबर डी मधलं. काय करेल? 30 रुपयांना 8 जांभळे मिळतात तर 18 जांभळांची किंमत किती? बोला. 8 गुणिले 30 करायचं, मग उत्तर येते 4.25. 4.25 गुणिले 18 करायचं, मग उत्तर येणार 67.50. हे बघा, 30 रुपयांना किती जांभळे? 8. 8. जांभळाखाली जांभळं, रुपयांखाली रुपये लिहा म्हणजे त्रैराशिक मांडणी योग्य पद्धतीनं मांडली जाते आणि आन्सर तुमचं करेक्ट येतं. 18 जांभळांची किंमत आपल्याला विचारली की किती आहे. मग असं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करून तुमचं उत्तर काढू शकता. मग 2 चौक 8, 15. हॅलो मॅम.
दिसते का रे स्क्रीन? हो मॅडम दिसते. दिसतीये ना? लगेच येते. नेटवर्क गेलं की लगेच आलेले पहा. ओके, चला 5 प्रश्न झाले का आपले? नाही, 4च झालेले आहेत. हा, चला पुढचा प्रश्न. एका फळ विक्रेत्याकडे 780 फळांमध्ये सफरचंद व डाळिंब यांच्या फळांचे गुणोत्तर 8:5 होते, तर त्यांच्याकडे डाळिंबाची फळे किती होती? बोला. मॅम थांबा. हम्म. मॅम 8 आणि 5 यांची बेरीज केली 13 आली. हम्म. 13ने 780 ला भाग दिला, मग उत्तर हम्म. 60 आलं. पुन्हा डाळिंबाचं विचारलंय म्हणून गुणुले 5 केलं, मग उत्तर आलं करेक्ट, 300. करेक्ट. हे बघा, गुणोत्तर आहे. गुणोत्तरात समानपट अगोदर तुम्हाला काढून घ्यायची आहे. हे 780 फळं आहेत. एकूण फळांची संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे सफरचंदाचे भाग आहेत 8 आणि डाळिंबाचे भाग आहेत 5. मग 8x अधिक 5x बरोबर किती येणार? 13x. ठीक आहे. मग 13x बरोबर 780. तर x ची किंमत काढून घ्या, म्हणजे समानपट काय आहे ती काढून घ्या. 13 एक 13, 13 78, 13 0 0. मग 60 ही समानपट आली. मग तुम्हाला डाळिंबाचा भाग काढायचं. डाळिंबाचे 5 भाग आहेत, म्हणून 5 गुणिले 60 करा आणि तुम्हाला किती डाळिंब आहेत, डाळिंबाचे फळ किती आहेत हे मिळणार, म्हणजेच 300. ठीक आहे. 5 गुणिले 60 केलं तर 300 मिळालं, म्हणजे 300 कशाची किंमत आहे? डाळिंबाच्या फळांची संख्या आहे ती. सो ऑप्शन नंबर बी तिथं तुमचं अचूक उत्तर असणार आहे. समजलं का सगळ्यांना? येस मॅम. चला आता पुढच्या प्रश्नासाठी सगळ्यांनी सज्ज राहायचं. ज्यांना आन्सर करायचे त्यांनी हँड रेस करायचे. शुभम पांढरे सांगा. 600 मीटर लांबीच्या ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? सांगा शुभम पांढरे. चला, ज्यांना आन्सर करायचंय अशानेच हँड रेस करायचंय आणि उत्तर द्यायचं. अक्षत कनसे हॅलो मॅम. बोला. चला बोला पटकन. मॅडम मला हा प्रश्न कळाला नाही. दररोजच्या पेपरमध्ये आंतरवेग वेळेवर प्रश्न विचारला जातोय, त्या घटकाचा अभ्यास करा. त्याच्यासाठी तुम्हाला रेकॉर्डेड पण दिलेले पाहायला अक्षर. हो. ते रेकॉर्डेड पाहून अभ्यास करा. फार महत्वाचे ते प्रश्न. ठीक आहे. चला अवनी सांगा. हॅलो मॅम. बोला. मॅम इथे आपल्याला सूत्र वापरायचंय. अंतर बरोबर वेग गुणिले बघा, वेळ. फक्त तुम्ही सूत्र जरी सांगितलं तरी खूप आहे माझ्यासाठी, कारण की सूत्र पाठ असेल तर पुढे तुम्हाला युनिटचं रूपांतर पण करता येतं. आता हा चार्ट बघा, तुम्हाला अजिबात अडला नाही पाहिजे असा प्रश्न. अंतर, वेग आणि वेळ. अंतर जर किलोमीटर मध्ये असेल तर वेळ असतो आवर मध्ये, म्हणजेच तासामध्ये. ठीक आहे. आता हे मराठीतून लिहिते बघा. चला लक्ष द्या, फार महत्वाची कन्सेप्ट आहे ही. अंतर जर किलोमीटर मध्ये असेल तर वेळ असायलाच पाहिजे तासामध्ये. ठीक आहे, तासामध्ये. मग वेग कशामध्ये असणार? किलोमीटर प्रति तास. हे बघा, ही अशी सारखी युनिट असली पाहिजे. अंतर किलोमीटर मध्ये तर वेळ तासामध्येच, नसेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि वेग असणार किलोमीटर प्रति तासामध्ये, नसेल तर तुम्हाला ते करून घ्यायचंय. त्यानंतर अंतर जर मीटर मध्ये दिलं असेल तर वेग असतो मीटर प्रति सेकंद मध्ये आणि वेळ असते सेकंद मध्ये. ठीक आहे. हा चार्ट लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठं बदल करायचं हे लक्षात येतो. मग या ठिकाणी अंतर बरोबर वेगळं, वेग गुणिले वेळ, हे सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरायचंय. मग अंतर 600 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर, ताशी 54 किलोमीटर हा काय आहे? वेग आहे. वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास. आगगाडीला एका विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? मी सांगितले तुम्हाला, विजेचा खांब असेल, माणूस असेल किंवा एखादं झाड असेल, ठीक आहे, तर या सिच्युएशनला
तुम्हाला ते विजेचा खांबाचं काही फार मोठं अंतर नसतं एका आगगाडी इतकं किंवा एखाद्या पुला इतकं मोठं अंतर नसतं, एक कॅज्युअल अंतर, छोटंसं अंतर असतं आणि ते तुम्हाला मग ऍड करायची काही गरज नाही. जे अंतर म्हणजे जी लेंथ तुम्हाला ट्रेनची दिलेली आहे तेच अंतर तुम्हाला घ्यावं लागतं. मग अंतर बरोबर इथं काय येणार 600 मीटर. आता या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की अंतर आहे मीटरमध्ये पण वेग दिलाय किलोमीटर प्रति तासामध्ये. मग याचं रूपांतर तुम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं बाळांनो. म्हणजे 1000 भागिले 3600 करायचे. आता असं का केलं तर हे 1 किलोमीटर मधले मीटर आहेत आणि हे एका तासातले सेकंद आहेत, म्हणून असं मी केलं. खूप वेळा सांगितलं मी तुम्हाला. आणि याचं कॅन्सलेशन केलं की 518 असं उत्तर येतं. मग डायरेक्टली मी काय करते इथं 54 गुणिले 518 असं मांडते. ठीक आहे, ज्यांचं लक्ष असेल त्यांना एका मिनिटाच्या आत कळेल आणि ज्यांचं नसेल त्यांनी किती वेळा विचारलं किंवा बघितलं तरी काय कळणार नाही. त्यांचं मनच नसतं की समजून घ्यायचं, मला आलं पाहिजे असं. त्याच्यामुळे परत परत हे विचारतात की मॅडम हा कुठून आलाय, तर हा कुठून पण नाही आला, हा पण तयार केलेला आहे. का तर या किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करण्यासाठी, कारण की एकक सारखी व्हावीत म्हणून. ठीक आहे, या ठिकाणी वेळ काढायची, सो वेळ बरोबर एक्स घ्या. आता पक्षांतर करा मस्तपैकी 600 गुणिले 18 छेदामध्ये 54 गुणिले 5. मग 5 1 5, 5 1 5, 5 2 10 आणि 5 0 0. 18 1 18, 18 3 54. आता बघा 3 1 3, 3 4 12 आणि 3 0 0. सो यक्स बरोबर 40 सेकंद जो वेळ येणार आहे तो सेकंदातच येणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का सगळ्यांच्या? म्हणून ऑप्शन नंबर सी आपलं इथं अचूक उत्तर असणार आहे. समजलं का सगळ्यांना? हो मॅम. चला, ज्यांचं चुकलेलं आलं नाही, मला अडचण होती या उदाहरणामध्ये, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी वहीत लिहून घ्यायचे सोल्युशन आणि विचार करायचा सोडवायचंय. दोनदा न बघता सोडवा. ठीक आहे, झालं? हो. नेक्स्ट एक्झाम्पल, त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अनुक्रमे 3x अधिक 20, x अधिक 30 आणि x अधिक 10 अशी आहेत. त्रिकोणातील सर्वात लहान कोणाचे माप किती? सांगा. मॅम मला हा प्रश्न कळला नव्हता. आता याच्यामध्ये सुद्धा काहीच न कळण्यासारखं आहे. कोण सांगण्याचा प्रयत्न करेल? बघूया, स्नेहल सांगते का? चला, येतोय का स्नेहल? हो मॅम. बर, आधी लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची जी बेरीज असते ती 180 अंश असते. हो ठीक मॅम. आहे, हो. चला मग तुम्हाला आता इथून पुढची मांडणी आली पाहिजे, कारण की 3 कोण दिलेत आपल्याला हे. ठीक आहे, 3 कोण दिलेले आहेत. एक आहे 3x अधिक 20, दुसरा आहे x अधिक 30, तिसरा आहे x अधिक 10. आता या सगळ्यांची कोण काढण्यासाठी, त्यांची माप काढण्यासाठी तुम्हाला x ची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. आणि x ची व्हॅल्यू माहिती असण्यासाठी 3x अधिक 20 अधिक x अधिक 30 अधिक x अधिक 10 बरोबर काय करायचंय, कारण की तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180, म्हणून बरोबर 180 अंश करायचं आहे. आता बेरीज करा आणि उत्तर काढा. चला मस्तपैकी 20 अधिक 30 50, 50 अधिक 10 60. x किती आहेत बघा, 3x 4x आणि 5x, म्हणजे 5x अधिक 60 असं आलं, बरोबर 180. मग 180 मधून 60 मायनस करा, किती राहतं बघा, 120. करेक्ट, 180 120 अंश राहिलं. आता x ची किंमत काढा. चला, 24 आली x ची किंमत. आता तुम्हाला कोणतं माप काढायला सांगितले हे पाहिजे. आता लहान. 3x अधिक 20 काढलं तर ते जास्तच येणार आहे बघा, 24. हो.
3 गुणिले 24 अधिक 20, इथं या ठिकाणी 24 अधिक 30 आणि इथे या ठिकाणी 24 अधिक 10. 100% 24 अधिक 10 हा सगळ्यात लहान कोण असणार आहे की नाही? हो मॅम. उत्तर येणार 34. करेक्ट. उत्तर काय आलं पाहिजे मग? 34 अंश. म्हणजे 24 अधिक 10 येणार 34. म्हणजे हा सगळ्यात लहान कोण आहे हे लक्षात घ्या बाळांनो. ठीक आहे? हो मॅम. चला पुढे वळूयात मग आपण. समजलं का रे सगळ्यांना? ज्यांना समजलं नाही, आलं नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्या. आणि हा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कारण की त्रिकोणावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. मग काटकोन त्रिकोण असेल किंवा आणखीन अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. ठीक आहे. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ किंवा परिमितीचे सूत्र तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चला पुढे वळूयात आपण. पुढचा प्रश्न. 2.4 मीटर लांबी, 1.5 मीटर रुंदी व 80 सेंटीमीटर उंची असलेल्या एका पाण्याची रिकामी टाकी भरण्यास किती लिटर पाणी लागेल? छान असा प्रश्न आहे हा. आता ही जी टाकी आहे ती इष्टिकाची ती आकाराची टाकी आहे आपली. अशा येस पद्धत मॅम. इष्टिकाची ती आकाराची आपली टाकी आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? ती पूर्ण भरायला सांगितली आपल्याला. म्हणजे काठोकाठ अशी भरायची एकदम. ठीक आहे. हो. याच्यासाठी सूत्र काय असणार? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. करेक्ट. इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी गुणवले उंची. मग या सगळ्या व्हॅल्यू बघा बरं एकाच युनिट मध्ये आहेत का नाही? नाहीत मॅम. मग त्या करून घ्या आधी. चला लांबी किती आहे? 2.4 मीटर. रुंदी 1.5 मीटर. मग उंची 80 सेंटीमीटरचं तुम्हाला मीटर मध्ये रूपांतर करून घ्यायचंय. म्हणजे 80 भागिले 100. मग काय येणार? 0.8. करेक्ट. 0.8 मीटर. आता सगळ्या व्हॅल्यू कशा झाल्या? एका युनिट मध्ये झाल्या. म्हणजे मीटर मध्ये आपण करून घेतल्या. मग 2.4 इंटू 1.5 इंटू 0.8 करा यांचा मस्तपैकी गुणाकार. थांबा मॅम. चोवीस आठ किती? 24 8 192. ठीक आहे. 24 2.4 इंटू 0.8 यांचा गुणाकार काय येणार? 1.92. का? 24 8 192 आणि येणाऱ्या उत्तरात 2 घरं उजवीकडे सोडून त्यानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. आता 1.5 गुणिले 1.92 करा. ओके मॅम. याचं उत्तर काय येणार? 2.88. आता हे घन मीटर मध्ये आले बर का. घन मीटर मध्ये. मग आपल्याला ह्याचं सेंटीमीटर मध्ये करायचं. सेंटीमीटर मध्ये नाही बाळा, लिटर मध्ये. लिटर मध्ये. लिटर मध्ये. मग कसं करणार? मग 2.88 तुला सोडवता आले की नाही हे उदाहरण? हो मॅम. त्याला गुणिले 1000 करायचं. करेक्ट. याला गुणिले 1000 करायचं. का करायचं? कारण मॅम 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर.
कॅरेट. म्हणून आता ह्या घन मीटरचं रूपांतर लिटर मध्ये करण्यासाठी आपल्याला गुणावं लागेल. मग 2.88 गुणिले 1000 केलं तर 2880 असं आपलं फायनल आन्सर येतं, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये. ठीक आहे, बघा 1, 2 आणि 3. सो 2880 असं आपलं फायनल आन्सर येणार. खूप छान प्रश्न आहे बघा. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पहा. 8 दूरदर्शन संच 51,569 रुपयास 79 रुपयास विकल्याने 3 दूरदर्शन संचाच्या खरेदी इतका नफा होतो, तर एका दूरदर्शन संचाची खरेदी किंमत किती? बोला आता. मस्त प्रश्न आहे, छान असा प्रश्न आहे. चला, काय झालं? स्नेहल गाडे. चला, बाकीचे विद्यार्थी. सोहम हिवराळे. चला, इयत्ता 5वीत असणारे विद्यार्थी पटकन हँड रेस करून उत्तर सांगायचंय. अवनी सुरसे, अर्णवी देशमुख सांगा, समीक्षा शेंडगे. खूप छान असा प्रश्न आहे स्क्रीनवरती. चला, ज्यांना उत्तर द्यायचंय त्यांनी पटकन हँड रेस करून उत्तर द्यायचंय. हॅलो, बोला. माझं उत्तर डी आलं. सांगा, उत्तर कसं काढले तेच आपण विचारतोय ना. कसं काढलं? 8 आणि 3 ची बेरीज केली, 11 आली आणि मग त्या संख्येला भागले 51,579 ला 11 ने भागले. भागले. हा. हा. मग आपलं उत्तर काय ना, 4,679. व्हेरी गुड समीक्षा. चला, छान. यासारखं उदाहरण मी तुम्हाला घेतलेलं आहे. ठीक आहे. आता 8 दूरदर्शन संच 51,579 रुपयास विकल्याने 3 दूरदर्शन संचाच्या खरेदी इतका नफा होतो. म्हणून तुम्हाला 8x अधिक 3x करायचं, म्हणजे किती आला? 8 आणि 3 11x. ठीक आहे. मग तुम्हाला 11x बरोबर 51,579 x ची किंमत काढून घ्या, म्हणजेच तुम्हाला एका दूरदर्शन संचाची खरेदी किंमत भेटणार आहे. असंही तुम्ही काढू शकता. ठीक आहे. चला, पण आता या ठिकाणी अख्खी कसोटी लागू होती का पाहावं लागेल आपल्याला. मग एकाडेक संख्येतील अंकांचे बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. मग काय येते इथं बघा, 5 आणि 5 10, 9 1 19 आणि 7 आणि 1 8. म्हणजे फरक यायला 11, म्हणजे 100% या संख्येला काय जातो? 11 ने निशेष भाग जातो. 4 6 9. सो 4,690 हा एका दूरदर्शन संचाची किंमत आहे. ठीक आहे. चला, मस्त. हो. चला, झालं का सगळ्यांचं? हो. 10वा प्रश्न बघा. एका शाळेत खालील चित्रलेखात दाखवल्याप्रमाणे विविध इयत्तांच्या मुलांचा पट दिला आहे. चित्रलेखाचे वाचन करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. बघा, प्रश्न काय आहे तो व्यवस्थित तुम्हाला पाहायचा आहे. एका शाळेत खालील चित्रलेखात दाखवल्याप्रमाणे विविध इयत्तांच्या मुलांचा पट दिलेला आहे. चित्रलेखाचे वाचन करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. कोणत्या इयत्तेचा पट संख्येने सर्वात जास्त आहे? किती सोपे रे हे. तोंडी उत्तर येते. किती?
कोणाचा माईक ऑन आहे? कोण गप्प बसले रे? समीक्षा, श्रीजित, श्रीजित बोला. श्रीजित जावळे, श्रीजित. बोला शुभ्रा. हॅलो मॅम. काय येणार याचं उत्तर? मॅम माझं नाव अभिषेक आहे. अभिषेकचं झालंय का माईक ऑन? नाही, तू दिलंच ना उत्तर. आता इतर विद्यार्थ्यांना. काकडे झाले, गाडे झाले, देशमुख कर्नवी, अथर्व पवार, सार्थक. चला सांग. आयुष ठाटे हॅलो टीचर. बोला. टीचर, एका शाळेतील खालील चित्र दाखवलेल्या विद्यार्थ्यांचा पट दिलाय प्रमाणे मग 0 10, तर माझं उत्तर बी आलं 4थी. करेक्ट. बघा बरं इथं शून्य किती? 1 2 3 4 5 6. 6 गुणिले 10 म्हणजे 60 विद्यार्थी आहेत तिथं आणि चौथीचीच पटसंख्या भरलेली आहे आणि सो आपलं उत्तर येणारे ऑप्शन नंबर बी 4थी. या पुढचा प्रश्न पहा. सांगा त्याचं उत्तर. टीचर, 72 विभाजकांची बेरीज करायची. 1 गुणिले 72. ओके. दोन्ही मूळ समसंख्या म्हणून दोन्ही भाग जातो. 3 ने पण भाग जातो टीचर. द्या मग. 24 त्रिक 72. पुढे 72. पुढे 4 ने पण जातो. टीचर 3 ने व दोन्ही 6 ने जातो. 8 गुणिले 9. आणि 9 8 72. रिपिटेशन होतं म्हणून इथंच थांबावं लागेल. करा आता बेरीज. 12 18 24 36 आणि 72. 72. 9 ने 1 10 8 2 10. 6 3 9 म्हणजे 29 झाले. 30 31 32 33 म्हणजे इथपर्यंत 33. म्हणजे हे 33 मिळवते याच्यामध्ये. करा आता इकडच्यांची बेरीज सगळी. 2 10 10 20 25 25 ला 5 असा. चला प्रयत्न कर बाळा तू व्यवस्थित. मॅडम 195. ऑप्शन नंबर बी. 8 आणि 2 10. 10 आणि 6 16. 16 आणि 4 20. 20 आणि 2 22. 22 आणि 3 25 ला 5 7 4 2. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4 5 6. 6 मध्ये 3 मिळव 9. 9 मध्ये 7 मिळव किती होणार? 9 मध्ये 7 16. करेक्ट. 16 मध्ये 3 मिळव 19. करेक्ट. 195 195 असं तुमचं फायनल आन्सर येते. चला खूप छान. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. पीटी उषाने 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले तर 1 मिनिटात तिने किती अंतर कापले सांगा. सांग आता हे. टीचर तिरकस गुणाकार मांडायचा. मांडा. 10 किमी अंतर 4 किमी अंतर 10 मिनिटात, तर 1 मिनिटात किती? मिनिटाच्या 1 मांडायचं तिरकस गुणाकार.
मग 4 गुणिले 1 भागिले 10 4 एक 0.4 म्हणजे 400 मीटर. 0.4 काय आलं? तिरकस गुणाकाराचं उत्तर आलं, पण ते मीटर का किलोमीटर बाळा? किलोमीटर. करेक्ट. 0 किलोमीटर आला. आता किलोमीटर मध्ये तर ऑप्शनच तुम्हाला दिलेले आहे. मग तुम्हाला याचं रूपांतर मीटर मध्ये करायचं. मग मीटर मध्ये करण्यासाठी काय कराल तुम्ही? त्याला 1000 ने गुणायचं. गुड. 1000 ने गुणायचं, कारण की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, आणि त्याच्यामुळे तुम्हाला याला 1000 ने गुणायचं, जेणेकरून 0.4 किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये होणार आहे. मग या ठिकाणी गुणाकारात 3 शून्य, 1, 2 आणि 3 घर, हा जो डेसिमल पॉइंट आहे तो कुठे सरकणार? राईट साईडला, म्हणजे उजवीकडे, आणि आपला आन्सर येणार 400 मीटर. चला, छान. ऑप्शन नंबर डी आपला अचूक उत्तर या ठिकाणी येणार आहे. चला, आता नेक्स्ट एक्झाम्पल सांगा. प्रत्येकी रुपये 400 खरेदी किंमत असणारे 40 शर्ट प्रत्येकी किती किमतीस विकावे, म्हणजे होणारा नफा 20 शर्टांच्या विक्री किमती एवढा असेल. टीचर, माझं हे चुकलंय, मला समजलं नाही. ओके, छान. आता समजून घ्या. हा, चला बघूयात. चला, आता हे उत्तर कोण सांगेल? खूप मस्त प्रश्न आलाय तुमच्या समोर. सांगते का? अवनीश तुरसे, सोम विवराळे. चला बघूत कोणाचे हँड रेज आहेत. अवनी काकडेच आहे. बर, सांग बरं बोंदर सार्थक. हॅलो बोला. मॅम, 400 प्रत्येकी 400 एकाची किंमत आहे, म्हणून 400 गुणिले 40 करायचं. पुन्हा मग मॅडम उत्तर येतंय 16,000 बर भागिले 20 करायचं. बर, साधी छोटी टेक्निक आपण वापरलेली आहे, काय हरकत नाही. चला, मी सांगितल्या पद्धतीनं कोण सांगणार आहे? सांगतीये स्वरा भुरे. बोला स्वरा. हॅलो बोला. मॅम, माझे उत्तर 800 आले. पहिल्यांदा मी प्रत्येकी रुपये 400 खरेदी किंमत असणारे 40 शर्ट प्रत्येकी किती किमतीच विकावे, म्हणजे होणारा नफा 20 शर्टांच्या विक्री किमती एवढा असेल. तर मी खरेदी किंमत 400 धरली. 400च आहे. खरेदी किंमत धरावीच लागत नाही, आपल्याला दिलेलीच आहे 400. हा मॅम. मग पुढं नंतर 400 गुणिले 40 केले की 16,000 रुपये येतात. पुढं पुढं मी नफ्याचं सूत्र वापरलं. नफा बरोबर विकी वजा खकी. ठीक आहे. मग 16,000 400 खकी आहे, म्हणून 400च्या तिथे किती लिहिलंय? 400 खकी आहे असं? नाही मॅम, हा, 1 मिनिट. हॅलो मॅम. बोला. मॅम, विकी मी 400x मानली. विकी 400x? 400x? 40x. 40x असते, कारण की आपल्याला 40 शर्ट घेतलेत तर तेवढेच विकायचेत ना, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नसणार आहेत. म्हणजे 40 शर्टांची विक्री किंमत ही 40x असणार आहे. नफा काय व्हायला पाहिजे? तर 20 शर्टांच्या विक्री किमती एवढा, म्हणजे विक्री किंमत आपण x घेतलीय, म्हणून विक्री किंमत इथं आली 40x आणि नफा आला 20x. बरोबर. खरेदी किंमत आहे 16,000 रुपये. तर यामध्ये बघा, 40x मधून तुम्हाला वजा करायचे 20x. बघा, पक्षांतर केलं, वजाबाकी मध्ये गेलं 20x. वजाचे 16,000 आहेत, या ठिकाणी पक्षांतर होऊन हे अधिक मध्ये जाणार. मग 16,000 भागिले 20 होणार, कारण की 40 मधून 20 गेले तर या ठिकाणी 20x शिल्लक राहतात. मग x ऍज इट इज मी तर ठेवलं आणि 20चं पक्षांतर केलं, आणि मस्तपैकी आपलं उत्तर आलं 800. समजलं का रे? मग x म्हणजे काय होता? काय सपोज केलं होतं आपण? x
एक्स म्हणजे आपण नफा मानलेला. आपलं उत्तर आलं ना मग. काय आलं? ऑप्शन नंबर सी 800. ठीक आहे. येस. कळलं सगळ्यांना? तर अशा पद्धतीनं तुम्हाला काढायची टेक्निक व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला उदाहरण फिरून जरी विचारलं तरी त्याचं उत्तर काढता यायला हवं. हो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मुकेशला अनिलपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, रतनला अनिलपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज 225 आहे. रतनला किती गुण मिळाले? मांडा उदाहरण. पाठ क्रमांक 2 मधील आपलं हे उदाहरण आहे. येस. याची मांडणी मांडता यायला पाहिजे सरा. समीक्षा. शिवम भांडेकर. बोला शिवम भांडेकर. चला बोला. मॅम मी पर्याय घेऊन केलं. पर्यायकट पद्धत वापरली. वापरा. हॅलो मॅम 55 पर्याय घेतला. बर. मग काय केलं तू? 55 गुण रतनचे होते, म्हणजे अनिलच्या ह्या गुणामध्ये अनिल कॉमन आहे, म्हणजे रतनचे 55 झाले, म्हणजे 55 वजा 25 बरोबर अनिलचे गुण. किती आले अनिलचे गुण? 30. रतनला अनिलपेक्षा 25 गुण कमी मिळाले. नाही सॉरी मॅम, 80. कसा 80 काढला? रतनचे 25 अनिलचे. तू पर्यायकट न करायलास, पण पर्यायकट पण करताना खूप विचार आणि व्यवस्थित करावं लागतं. तू इथं विरुद्धच करायला असे. रतनला अनिलपेक्षा 25 गुण मिळाले. रतनला अनिलपेक्षा 25. मॅम प्लस 25. हा प्लस 25 म्हणजे इथे 80 येणार. अनिलचे. रतनचे 55 आणि मुकेशला अनिलपेक्षा 10 गुण. अनिलचे आहेत 80. 80 अधिक 10 कर. 90. मग 90 अधिक 80 अधिक 55 225 येते का बघ. 9 5 14 14 मध्ये 8 मिळव. 14 आणि 8 22. म्हणजे 55च आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. हो चला मॅम. असं करायचंय, म्हणजे करताना सुद्धा तुम्हाला फार विचारपूर्वक मांडणी मांडायची. या ठिकाणी जर वजा केलंस तर गेलं मग सगळं. कळलं का? म्हणून काय करायचंय, तिसरी स्टेप तुम्हाला, तुम्ही असं मांडताय, पण असं मांडल्यानंतर सगळ्यांची बेरीज 225 येते का बघा. हो मॅम. हा मुकेश, हा अनिल आणि हा रतन. ठीक आहे. या सगळ्यांची बेरीज 225 येते का ते तपासा, आणि मगच तुम्ही पर्यायकट पद्धत व्यवस्थित जर तुम्हाला करता आली तरच करा, नाहीतर मी तुम्हाला सांगितलंय की एक्स मानून कशा पद्धतीनं सोडवायचंय. ठीक आहे. हो. मुकेश कोण कोण इथं? अनिल कोण कोण आहे तिसरा? रतन. या तिघांना मिळून 225 गुण मिळाले. ठीक आहे. हो मग मॅम. कोण एक्स मानायचं, तर मुकेशला अनिलपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. रतनला अनिलपेक्षा 25 गुण कमी मिळाले. मग अनिल एक्स मानायचा का रतन एक्स मानायचा? कोणता एक्स मानणार तुम्ही? सर अनिल. अनिलला एक्स मानायचा. ठीक आहे. मग रतनचे गुण किती होणार? मॅम x प्लस 25. एक्स प्लस 25.
25 ना. रतनला अनिलपेक्षा 25 गुण कमी मिळाले. रतनला अनिलपेक्षा मॅम x वजा 25. यादी वजा विचार कर अगोदर, घाई करू नकोस. त्याच्यासाठी मी सांगते की दोनदा तुम्हाला उदाहरण वाचायचं आणि दोनदा तीनदा उदाहरण वाचूनच उत्तर काढायचे. हो मॅम. मॅम तिथं रतनचे गुण x वजा 25 येतात. x वजा 25 का x अधिक 25? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या बरं, बघूत कोणाकोणाला व्यवस्थित मांडता येते मांडणी. प्रॅक्टिस करताय का नाही लगेच दिसून येतं. चला सांगा, x अधिक 25 का x वजा 25? पटकन. x वजा 25. ठीक आहे, एकाचंच उत्तर आलंय. इथं रतनचे मार्क तुम्ही x वजा 25 करणार का x अधिक 25 करणार? रतनला काढायचे, अनिलचे आपण मार्क्स x धरलेत, मग रतनला अनिलपेक्षा 25 गुण कमी मिळाले. हो मॅम. मॅम म्हणजे रतनचे गुण x वजा 25. थांबा रे, चला ना माझं. हा हा चला आता चलेल. मॅम मुकेशचे गुण x प्लस 10. चला आता करा बरं. हे बघ, अनिलचं x धरलंस तर x वजा 25 हे रतनचं होणार, कारण की गुण कमी मिळाले. कमी म्हटलं की वजाबाकी करायची. हे लक्षात आलं का तुझ्या? हो. आणि जास्त म्हटलं की प्लस प्लस करायचं, बेरीज करायची. अधिक म्हटलं की प्लस करायचं. प्लस करायचं, हे विसरायचं नाही. आता बघा, x अधिक x अधिक x किती होणार? 3x. 3x. 25 मधून 10 वजा कर. 15. वजाचे का अधिकचे? वजाचे. आता इथं नकोस कन्फ्यूज होऊ. बेरीज वजाबाकी चिन्हांचा नियम लक्षात घ्यायचा. हो मॅम. 25 वजाचे अधिकचे 10 आहेत, विरुद्ध चिन्ह आहे. विरुद्ध चिन्ह असलं की क्रिया वजाबाकी करायची, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे, चला हा नियम लक्षात ठेवा. 225, मग 225 अधिक 15 बरोबर 3x. 5 आणि 5 10, चला 1 2 आणि 2 4, 2 240. x बरोबर 240 छेद 3, 3 8 24, 3 0 0, x म्हणजे 80. तुम्हाला कोणाचे काढायला सांगितले तर रतनचे. मग 80 मधून काय करा, वजा 25 करा. 5 आणि 8 मधून 3 गेले 5 म्हणजे 55 गुण. कोणाचे? रतनचे. ठीक आहे, हो मॅम. असंही तुम्ही काढू शकता, तुमची मर्जी. पाच पूर्णांक 3/8च्या बरोबरची दशांशातील संख्या कोणती? दशांशातील संख्या आपल्याला काढायचे. 5 पूर्ण आहेत, ऍज इट इज ठेवा. ऑप्शन सी कॅन्सल झाला, फक्त तुम्हाला ए आणि बी मध्ये शोधायचंय. तर या ठिकाणी 3/8 म्हणजे 8 3 ला भाग द्या. 8 1 8, 8 0 0, 8 1 8, 8 2 16, 8 3 24 मोठं होतात. तर 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 32 मोठं होतात. तर 8 3 24. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी तुमचं फायनल आन्सर येतं. 5.3 आलेले नाही तर 5.6 आहे.
ठीक आहे. मग एवढं पुढे तुम्हाला भाग देत जायची अजिबात गरज नाही. वेळ वाचवाय तर अशा पद्धतीनं टेक्निक तुम्हाला यूज करायची. आलं का लक्षात? हो मॅम. चला पुढे. एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान असून आयताची लांबी 16 सेमी असून चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर आयताची रुंदी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. मॅम चला. ह्याचं उत्तर 9 सेमी उत्तर येतं. बर, आता इतर विद्यार्थ्यांना पण आपण संधी देऊया. तुम्ही थांबा आता थोडं. सुरसे सांगा. अवनी सुरसे बोला. हॅलो मॅम. एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान असून आयताची लांबी 16 सेमी असून चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर आयताची रुंदी काढा. आधी आपण चौरसाचं आहे ना क्षेत्रफळ काढून घेऊया. करेक्ट. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. आता का बरं चौरसाचं क्षेत्रफळ काढायला? कारण की चौरसाची बाजूवरून आपण डायरेक्टली त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो, जे की 144 येणार. 12चा वर्ग किती? 144. 144. म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ आलं 144. 64 सेंटीमीटर वर्ग. आयत व चौरस यांची क्षेत्रफळे समान असून मग आयताचं क्षेत्रफळ सुद्धा काय आहे? आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र बाजू 144 येणार आहे. पण याचं आपल्याला काय काढायला सांगितलं? रुंदी. म्हणून बघा, आयताचं क्षेत्रफळाच्या जागी आयताचं क्षेत्रफळ टाकायचं. तुम्हाला लांबी सुद्धा दिलेली आहे आणि रुंदी काढायची. लांबी दिलेली 16, रुंदी x घ्या. मग 144 भागिले 16 करा आणि उत्तर काढा रुंदीचं. आणि 144 म्हणजे रुंदी किती आली? 9 सेंटीमीटर. चला, करेक्ट, अगदी बरोबर. तर अशा पद्धतीनं काढायचे. ज्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली पटकन उत्तर तुम्हाला काढता येतं त्याचं काढून घ्या. नंतर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला काढता आलं पाहिजे. अतिशय सोपं उदाहरण आहे. व्यवस्थित पहा, समजून घ्या. चला पुढील उदाहरण. अतिशय सोपं उदाहरण आहे. चला, प्रियंका गाडेकर. हॅलो मॅम. बोला. सांगा. 15.2 किलोग्रॅम तांदळाचे 19 समान भाग केले तर प्रत्येक भागातील तांदळाचे वजन किती? हो मॅम, काढते. बोला. 15.2 किलो तांदळाचे 19 समान भाग केले तर त्यात प्रत्येक भागातील तांदळाचे वजन किती असं विचारलेलं आहे. 15.2 किलोग्रॅम काढायचे आपल्याला. काढा ना मग. मॅम थांबा, काढते 1 मिनिट. काय झालं प्रियंका? अतिशय सोपं उदाहरण आहे, काढता यायला पाहिजे. अभ्यास वाढवायचा आहे. अभ्यास प्रामाणिकपणे जो करेल ना तोच यशस्वी होतो. कंटाळा न करतो तो अभ्यास करतो विद्यार्थी, तोच यशस्वी ठरतो. हे लक्षात घ्या. सातत्याने आणि प्रामाणिक अभ्यास करा. 1-2 पेपर झाले की झाला माझा अभ्यास असं करत उड्या मारायचं नाही. तुम्हाला ज्या विषयात कमी मार्क पडतायत त्याच्यावर जास्त फोकस द्यायचे बाळांनो आणि अभ्यास चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, तरच तुम्ही यशस्वी ठरते. हे लाख मोलाचे माझे बोल लक्षात ठेवा. चला, सोहम हिवराळे सांगा. बोला. 15.2 किलोग्रॅम 1000 भागलं. सोहमराव, भागताय कशाला? 1000 गुंतलं. का गुणायचं?
15.2 किलोग्रॅम म्हणजे तांदळाची 19 समान भाग किती? तर प्रत्येक भागाची तांदळाची वजन किती? मग 1000 न गुणलं 1000 न गुणल्यानंतर ग्रॅम मध्ये रूपांतर होतं त्याचं. मग 15.2 गुणिले 1000 करा. मग 1, 2, 3 मग किती येणार उत्तर? 15,200. त्याला 19 न भाग द्या, कारण की 19 समान भाग करायचे तुम्हाला. समान वाटणी, समान भाग म्हणजेच काय? भागाकाराची क्रिया करावी लागते. मग 15,200 ला आपण 19 न भाग देऊयात. सो फायनल आन्सर तुमचा 800 येणार, की 19 8 192 आणि 19 0 0 19 0 0 सो 800 ग्रॅम तुमचं असं अचूक उत्तर राहणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला बघा, किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये, ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर करता यायला पाहिजे. किलोग्रॅम मोठ्याचं रूपांतर लहानात करायचं तर गुणायचंय, लहानाचं रूपांतर मोठ्यात करायचं तर भागायचंय. ही सोपी टेक्निक लक्षात ठेवा बाळांनो. पुढं अतिशय छान असा प्रश्न आहे. या अशा प्रश्नाचं उत्तर त्याच ठिकाणीच तुम्हाला दिलेलं असतं. अभिषेक, आयुष, स्नेहल, अवनी, समीक्षा, शुभ्रा, शुभम. चला, सगळ्यांचे चान्स झालेत. इतर विद्यार्थ्यांना बोलायचं असेल तर हँड रेज करून बोलू शकता. ज्यांचे चान्स झाले नाही त्यांना चान्स मिळेल. प्रियंकाचा सुद्धा झालेला आहे. प्रांजली, सुमित, प्रांजली बनकर, सुमित, अथर्व, सृष्टी, देवांशी, सौंदर्या गोपिनवार, प्रथम, अवनी, आर्यन. चला, सुमित शिंदे सांग. सुमित, चला माईक ऑन झालं की पटकन बोला, नाहीतर माईक कट होतो तुमचा. आमीन मोगल, बोल. आमीन दादा. आमीन, आवाज ऐकू येतोय का मॅडमचा? हो मॅम. नो का हो? हो. हा, मग सांगा उत्तर कसं काढायचं. बघ, 159 गुणिले 46 बरोबर 7314 असं आहे. मग या ठिकाणी कसं आहे, तर मध्ये 15.9 असं आहे गुणिले 0.046 आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, त्या संख्या तयार करून घ्यायच्यात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, तुमचं फायनल आन्सर एवढंच असणार आहे. फक्त इथं दशांश चिन्ह काउंट करा, दशांश स्थळे काउंट करा किती आहेत. इथं 3 दशांश स्थळे आहेत आणि इथं 1, म्हणजे येणाऱ्या उत्तरात 4 दशांश स्थळे असणार आहेत. हे लक्षात घ्या. उजवीकडे 4 घरं सोडून त्यानंतर डेसिमल पॉइंट तुम्हाला द्यायचा आणि हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. कळलं का? हो. लक्षात आलं? चला पुढे. 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? मी याचं सूत्र एक दिले तुम्हाला. लक्षात आहे का तुझ्या? आमीन. मजूर गुणिले दिवस. बघा, सूत्र लक्षात नाही ठेवलं तर उत्तर काढता येणार नाही. व्यस्त चलनाचं उदाहरण आहे मजूर गुणिले दिवस. मजूर गुणिले दिवस. मग मजूर 1 गुणिले दिवस 1 बरोबर मजूर 1. मजूर 2 गुणिले दिवस 2. ठीक आहे. म्हणजे पहिल्या सेंटेन्स मध्ये 18 मजूर आहेत, 15 दिवस आहेत. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये किती दिवसात पूर्ण करेल, पण मजूर दिलेले 6. 6 गुणिले x येणार. मग 18 गुणिले 15 छेदामध्ये 6 बरोबर x. 3 दोन्ही 6, 3 5 15, 5 बेक बे 9 18. 9 गुणिले 5 9 5 45 दिवस लागतील. ठीक आहे. अशा पद्धतीने काढायचं. सूत्र पाठ ठेवा हे. चला पुढील उदाहरण बघा. एका आयताक अतिशय छान असा प्रश्न आहे, एकदम मस्त सुपर असा प्रश्न आहे. कोण सांगणार आहे? चला हँड रेज करा, बघूयात किती जण सांगतायत करेक्ट अचूक उत्तर. चला करा हँड रेज. येत असेल तरच करायचा, विनाकारण हँड रेज करू नका. तुमचं उत्तर करेक्ट आलं असेल तर करा, कारण की मी तर तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याला प्रयत्न करायचा आहे.
त्यानं करायचंय. चला, कोणाचा माईक ऑन झालाय? हॅलो टीचर. आयुष, हा बोला. टीचर मी पहिल्यांदा 36 न भागलं. प्रतिमीटरचा दर काढलाय. प्रतिमीटरचा दर? हा. 36 न भागलं. आयुष दादा, लक्ष द्या आता. पांढरेला बोलायचं नसतं. बोलायचंय का पांढरे? शुभम पांढरे. चला, विनाकारण माईक हँड रेस करू नका, नाहीतर विनाकारण केलात की पुढच्या वेळेस मी ऑन करणार नाही. ठीक आहे. चला आयुष. हॅलो मॅम. मॅम तुझा प्रश्न डबल रिपीट आवाज वापर करायचा. चौरेला काय व्हायला लागले? आयुष चौरे, सारखा हँड रेजन बंद करू नकोस. नाहीतर ब्लॉक होईल तुझा नंबर. हा, व्यवस्थित क्लास कर. चौरे दादा, उत्तर सांगायचं असेल तर हँड रिक्वेस्ट द्यायची आहे. सारखं कट ऑन असं करू नकोस, इतर विद्यार्थ्यांना पण डिस्टर्ब होतो. चला, कोण आहे? अवनी काकडे, अवनी सुरसे, स्नेहल. काय रे, किती सोपं उदाहरण आहे. चला लक्ष द्या, पहा व्यवस्थित आणि समजून घ्या. चल लक्ष द्या आयुष. हा, फक्त हो नाही म्हण. आता हे तू जे 36 न करत होतास ना, त्याचा काय प्रति मीटरचा खर्च नव्हताच काढत तू. हे दर मीटरचा खर्च तुम्हाला 36 रुपये दिलेला आहे. एकूण खर्च दिलाय 1,31,600. ठीक आहे. याला 36 न जर तुम्ही भागितलं तर 4 जे पदर तुम्ही घालतायत कुंपणाचे, त्या 4 पदराचा परिमिती येणारे, पेरिमीटर निघणारे, हे लक्षात घ्या. हो टीचर. कळलं का आता? हो चला काटाकाटी करा मग. टीचर, मला 36चा पाढा येत नाही म्हणून मी पहिल्यांदा 12 ने भागून घेतलं. 12 1 12, 12 0 0. 12 0 0 इकडून कसा भाग द्यायला तू? 12 1 12 टीचर. 1 आला. परत 9 ला भाग जात नाही म्हणून 0 गेला. 96 ला भाग जातोय 8चा. 12 1 12, 12 0 0, परत 12 8 96, 12 0 0, 12 0 0 आणि 12 त्रिक 36. आता 3 मध्ये भाग. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 सक 18, 3 0 0, 3 0 0 म्हणजे 3600 रुपये. हे काय आलीये? 4 पदरी कुंपणाची परिमिती. म्हणून 4 ने भागलं टीचर. म्हणून ह्या 3600 ला 4 न भाग द्यायचं तुम्हाला. 4 1 4, 4 9 36, 4 0 0. 900 मीटर काय आलंय? 900 मीटर परिमिती आली टीचर. एका पदराची परिमिती 900 मीटर आली. ठीक आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय? उदाहरण बघा. परिमितीचे सूत्र मांडायचं. ओके, परिमितीचं सूत्र मांडा. काय? आयताची परिमिती बरोबर 2 लांबी रुंदी. आता 900 ला 2 ने भागितलं. 450 उत्तर आलं. बर, पुढं. मग आता यल आणि लेंथ आणि ब्रीथ बघा. लांबी ही रुंदीच्या 5/4 पट आहे. म्हणजे रुंदी जर तुम्ही x घेतली तर लांबी येणारे 5 1/4. समान ह्याचा छेद करून घ्या. मग 4x अधिक 5x छेदामध्ये 4. 5 आणि 4 9x छेद 4 बरोबर 450. मग 450 गुणिले 4 छेदामध्ये 9.
मग 9×45 900 आणि 50×4 म्हणजे 200 मीटर. ही तुमची काय असणार आहे? रुंदी असणार आहे. कारण की रुंदी आपण x गृहीत धरली आहे. कारण की लांबी ही रुंदीच्या 5/4 पट असून म्हणजे रुंदी x धरली आपण आणि ही जी आहे 5x/4 ही लांबी आहे बाळांनो. ठीक आहे, पण तुम्हाला रुंदी विचारली असून रुंदी येणार आहे 200 मीटर. कळलं आता सगळ्यांना? चला, या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. अतिशय छान सुपर असं एक्झाम्पल आहे. ज्यांना आलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्या आणि खूप छान. चला, मस्त. करेक्ट आयुष? आणि टीचर लांबीची 250. अगदी बरोबर. 5×200/4 करा, तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तिचा माईक बंद करू? येस बेटा. चला, थांबूया त्या ठिकाणी. बाय बाय, टाटा टू ऑल.